मी खूप मेहनत करतो, रात्रंदिवस अभ्यास करतो, तरीसुद्धा मी मागेच का राहतो? माझ्यासोबतचे बाकी मित्रमैत्रिणी माझ्या पुढे निघून जातात, मी मात्र जागच्या जागीच का राहतो? हा प्रश्न तुम्हालासुद्धा कधी ना कधी पडला असेलच. एक विचार करा, 10 व्यक्ती एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेले. प्रत्येक व्यक्तीजवळ कॉलेज डिग्री असते, प्रत्येकाला समान गुण असतात, तरीसुद्धा त्या कंपनीमध्ये फक्त आणि फक्त एकच व्यक्ती सिलेक्ट होतो. काय कारण असेल? त्यामागे कारण असे होते की तो एक व्यक्ती 50 लोकांसमोर प्रभावी संवाद करून स्वतःचे विचार मांडू शकत होता, लोकांना मार्गदर्शन करू शकत होता. वेगवेगळ्या स्किल्स त्या व्यक्तीमध्ये होत्या. बाकी 9 व्यक्तींजवळ एकसारखे ज्ञान होते, परंतु स्किल्स नव्हत्या. विचार करा, आपल्या भारतात 5G नेटवर्क आले आहे असे माहीत असूनही तुम्ही जर या 5Gच्या काळात 2Gचं सिम कार्ड विकत असाल तर किती लोक तुमचे सिम कार्ड विकत घेतील? 15-20 वर्षापूर्वी कॉइन बॉक्स टेलिफोन खूप चालत होते. प्रत्येक व्यक्ती त्या टेलिफोनवरून आपल्या नातेवाईकांसोबत बोलत होता. 2024मध्ये जर एखाद्या व्यक्तीने कॉइन बॉक्स टेलिफोनचे दुकान टाकले तर त्याचे दुकान चालेल का? कॉइन बॉक्स टेलिफोनचा एक दौर होता. आता मात्र प्रत्येक व्यक्तीजवळ स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल आला, त्यामुळे कॉइन बॉक्स ऑटोमॅटिक बंद पडले. सांगण्याचा तात्पर्य एवढाच की आजचा काळ एकदम वेगवान आहे. प्रत्येक गोष्ट झपाट्याने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, जीवनशैली. आणि तुम्ही का मागेच राहणार का? तुम्हाला या बदलांच्या प्रवाहात सामील व्हायचं आहे. स्वतःला अपडेट करा, शिकणं कधी थांबू नका, नवनवीन गोष्टी शिकायला तयार राहा. जे शिकणे सोडून देतात त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे कायमचे बंद होतात. सर्वात यशस्वी लोक देखील नेहमीच शिकत असतात, आणि मुख्य म्हणजे ते इतरांच्या चुकांमधूनही शिकत असतात. आपण खूप मेहनत करतो, खूप अभ्यास करतो, पण आपल्या मनात नकारात्मक विचार येतात. मी मागेच का राहतो या विचारांच्या बदल्यात मी काय करू शकतो या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा. बदल हाच प्रगतीचा मार्ग आहे. तुम्ही तुमच्या जुन्या सवयींना सोडून द्या. तुम्हाला खूप काही शिकायचं आहे, खूप काही साध्य करायचं आहे. मेहनत आणि समर्पण महत्त्वाचं आहे, पण त्याला योग्य दिशा, कौशल्य आणि सकारात्मकता जोडायला विसरू नका.